हम भारत के लोग हमारी एक संस्था है जो समाज में संवैधानिक राष्ट्रवाद का जागर करती है और समाज में संवैधानिक मूल्यों को लोगों तक पहुंचाती है। समता, स्वतंत्र, बंधुत्व, भाईचारा, न्याय या मूल्यांना चा प्रसार करणे हे आमचं काम आहे, हम भारत के लोग का, आणि त्याबद्दल जागृती करणे, समाजामध्ये जागृती करणे हे आम्ही काम निरंतर करत आहोत मागल्या 5 वर्षापासून। आमच्या संस्थेची काही लोक दलित वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये गेली असताना संविधानाच्या मार्गाने मतदानाचा मूलभूत हक्क त्याबद्दल लोकांना जनजागृती अभियान करत असताना पोलीस प्रशासनाने आम्हाला 168 BSNS अन्वये नोटीस बजावून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केलेली आहे। आमच्या संस्थेचे सदस्य महाराष्ट्र विधानसभा 2024च्या आदर्श निवडणूक आचारसंहितेचे पालन करीत आहेत। असे पालन करीत असताना सुद्धा त्यांना नोटीस बजावणे म्हणजे हे गैरसंवैधानिक आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबणारे आहे, तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे। याशिवाय अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्राध्यापक श्याम मानव यांच्या जाहीर सभेला, संविधान बचाव देश बचाव या सभेला, ज्याच्या सभा जवळपास 60 सभा आपल्या विदर्भात, महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत, त्या सभांना यावेळेस आम्ही जेव्हा सरकारी अनुमतीसाठी गेलो तर त्या सभांना आम्हाला अनुमती मिळाली नाही आणि त्या गदा आणणाऱ्या आहेत। याशिवाय अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्राध्यापक श्याम मानव यांच्या जाहीर सभेला, संविधान बचाव देश बचाव या सभेला, ज्याच्या सभा जवळपास 60 सभा आपल्या विदर्भात, महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत, त्या सभांना यावेळेस आम्ही जेव्हा सरकारी अनुमतीसाठी गेलो तर त्या सभांना आम्हाला अनुमती मिळाली नाही आणि त्या नाकारण्यात आलेल्या आहेत। हे कुणाच्या म्हणण्यानुसार होते? आमचा प्रश्न आहे की आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे धुळीस मिळते आहे, पायदळीत उडवले जाते आहे। आम्ही भारत के लोग अभियानचे सर्व लोक संविधानिक राष्ट्रवादाच्या मार्गाने अग्रेसर आहोत आणि याच्यावर गदा येते आहे। आमचे प्रश्न सरळ आहेत। आम्ही हे बघतोय की काल दातेलेव जैताळामध्ये भाजपच्या लोकांनी फराळाची पॉकेट्स वाटलेली आहेत। ते काय ही जी आचारसंहिता आहे, आदर्श आचारसंहिता आहे, त्याच्यामध्ये येते का? आणि जर आमची मुलं, आमच्या लोक जेव्हा साधे पॉम्पलेट्स वाटतात किंवा संविधान जागराच्या संदर्भाने आणि मूलभूत अधिकाराच्या संदर्भाने बोलतात तर त्यांना नोटीस दिली जाते। म्हणजे हे काय आहे? हे कुठल्या याच्यामध्ये मोडते आहे? नागपूरचे प्रशासन हे कोणाच्या हाताचे बाहुले बनलेले आहे? असे आदेश देऊन, भेदभाव करून शिस्तप्रिय नागरिकांना, नागरिक प्रतिनिधींना घाबरण्याचे काम का करते? मूलभूत अधिकारापासून वंचित करीत आहे। दडपशाही आणि पोलीस प्रशासनाच्या नीतीला आम्ही हम भारत के लोक प्रश्न विचारतोय की हे दोघांना दोन वेळी वेगवेगळी वागणूक का देत आहे? आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी का करत आहे? पोलीस यंत्रणेचे किंवा शासनाचे हे वागणे योग्य आहे का? आमचा प्रश्न आहे, सरळ प्रश्न आहे, सर्वसाधारण नागरिकांचा प्रश्न आम्ही तुमच्यासमोर घेतो। या नात्याने आम्ही आमच्यावर उगाच दंडकीशाही, बेबंदशाही आहे हा आमचा साधा प्रश्न आहे, याचे उत्तर आम्हाला मिळेल। भारत के लोग, हम भारत के लोकची कन्सेप्ट आता सांगितली आहे। आजची ही जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती आमचा सर्वात महत्त्वाचा विषय आजचा असा आहे की आपण सगळेजण सध्या इलेक्शनच्या मुहूर्तावर, प्रत्येकाचा उमेदवार वेगळा असेल, प्रत्येकाची विचारधारा वेगळी असेल, पण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं या सगळ्या प्रोसिजरमध्ये सहभागी झालेला आहे।
तर आता 4 दिवसांपूर्वीची एक घटना आमच्यासोबत अशी घडली की मी आणि प्रज्वला मॅडम आणि आमच्या आणखी 2 सहकारी आणि आमची सर्वात छोटी कार्यकर्ता राधिका देशमुख आम्ही एका एरियामध्ये संविधान जागर करतो. बाकी आमच्याजवळ काही हे नव्हतं साहित्य. आम्ही जागर करत होतो. तिथल्या झोपडपट्टीतल्या लोकांशी संवाद साधत होतो. अनेक बेरोजगार मुलं आम्हाला भेटली. त्या बेरोजगार मुलांसोबत आमचा संवाद सुरू होता आणि आम्ही अशा 2-2 गल्ल्या वाटून घेतल्या. आम्ही वेगळ्या दिशेनं गेलो, आमच्यासोबतच्या सहकार्याने वेगळ्या दिशेनं गेल्या. आमच्या गाड्या उभ्या होत्या. तिथे आमची ही छोटी मैत्रीण उभी होती. तेवढ्यात तिथे पोलीस आले. धंतोलीच्या मागचा एरिया होता हा. तिथे पोलीस आले आणि पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली आमच्या सगळ्यांच्या संदर्भात आणि हिला नाव गाव वगैरे सगळं विचारलं, तू काय करते काय नाही असं तसं. आणि दुसऱ्या दिवशी हिला एक नोटीस पाठवली 168 कलमा अंतर्गत की अमुक अमुक असं तुम्ही जर का कायदे भंग केला, जर तुम्ही नियम तोडले तर तुम्हाला अशा अशा पद्धतीचं शिक्षा होऊ शकते, हे होऊ शकते, ते होऊ शकते. आमचा असा प्रश्न आहे, हम भारत के लोकचा की नाही, एक सामान्य नागरिक म्हणून असा प्रश्न आहे की हिच्या हातात कागद नाही, कुठल्या पक्षाचं पत्रक नाही, काही नाही, ती नारा देऊन नाही राहिली, तिच्या हातात माईक नाही आहे, कुठलंही साहित्य नाही आहे, ती उभी आहे. तर तिला चौकशी करून सरळ एक नोटीस बजावणं हा लोकशाही देशातला नियम आहे काय, असू शकतो काय? आपण संविधानाचा जागर आम्ही असं म्हणत असतो तेव्हा हेच लोक आम्हाला विचारतात की तुम्हाला असं कशावरून वाटतं की संविधान धोक्यात आहे? ते संविधान धोक्यातच आहे. एक 22-23 वर्षाची तरुणी आपलं काम करते आहे, प्रामाणिकपणे काम करते आहे, त्यावेळी तर ती फक्त उभी आहे. नाही तर पोलिसांनी तिचा फोटो दाखवावा की तिच्या हातामध्ये ऑब्जेक्शनेबल असं काही लिटरेचर होतं, काही साहित्य होतं, तर एकदम एक नोटीस देऊन दे. शांततेचा भंग केल्यावर तुम्ही नोटीस द्याल ना, शांततेचा भंग करू नका. कशासाठी? याच्यापूर्वी तिची अशी काही पूर्वपीठिका आहे का? अजिबात नाही. ती शिक्षण घेणारी मुलगी आहे. तर हा काय प्रकार आहे हा मला म्हणजे शाप मानवांसोबत जे झालं ते तर भयंकरच आहे की साधी एक मीटिंग घेऊन देण्याला सुद्धा त्यांना मनाई आहे. भाषणं तर दूरच राहिले त्यांच्या. म्हणजे आम्ही त्यांना मी स्वतःच त्याला 44 वर्षांपासून ऐकते, त्याच्या आधीपासून हे भाषणं देतात आहे. आतापर्यंत असं कधी झालं नाही. एक तो आणीबाणीचा काळ सोडला तर या वर्षी त्यांच्या सगळ्या मीटिंगला किंवा सगळ्या भाषणांना फक्त नागपुरातच बंदी काय येऊन राहील आणि तीही आत्ता या 1-1.5 महिन्यामध्येच. ते असं म्हणतात की माझं एकतरी वाक्य असं दाखवा की मी शांतता भंग केला. त्यांचा एक वेगळा अनुभव आणि एकदम म्हणजे 75 वर्ष ज्या माणसाची 75 वर्षाचा माणूस ज्या माणसाचे 50 वर्ष या सगळ्या सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये गेलेले आहेत, अख्खी हयात गेलेली आहे आणि आताही आमची नवीन पिढी. तर या मुलीला हा नोटीस देण्याचं कारण काय हा आमच्या सगळ्यांचा फक्त हम भारतीय लोकतर्फेच नाही तर प्रत्येक सामान्य नागरिकांच्या मार्फतचा हा प्रश्न आहे आणि हा तुमच्या मार्फत मला सगळ्यांकडे पोहोचवावा अशी माझी विनंती आहे तुम्हाला. कारण अशाने आम्हाला रस्त्यावर उभं राहणं मुश्किल होऊन जाईल. 4 विद्यार्थी उभे राहतील तरी तुम्ही उद्या म्हणाल की तुम्ही काहीतरी अवैध काम करता आहात की काय, हा प्रश्न आहे. संवैधानिक सरकार आहे हे कोर्टाने सिद्ध केलं. जर कोर्टामध्ये जे काय निर्णय आले त्याचा पाठपुरावा तुम्ही केला असेल तर हे लक्षात आलंच असेल तुमच्या. हे मात्र जेव्हा यांचे प्रतिनिधी प्रचार करायला निघतात तेव्हा मात्र पोलीस ताफ्याचा उपयोग करतात. तुम्हाला एक व्हिडिओ आता दाखवते मी. हा मेडिकल वगैरे भागातला आहे. तिथे पोलिसांचा ताफा आहे. फडणवीसांची यात्रा आहे त्याच्यामध्ये पोलिसांचा ताफा आहे. हा आणि शिवाय मिठाईचे डब्बे वाटप करणं सुरू आहे. कॉटन झोन हे शर्टचे पाकिटं देणं सुरू आहे भारतीय जनता पक्षाकडून. इतकंच नाही तर जेव्हा गरबा होता म्हणजे नवरात्र सुरू होती त्यावेळी कोणाच्याही पेंडॉलमध्ये हे घुसायचे. देवेंद्र फडणवीस त्यांच्या आधी 15 मिनिटाचा खेळ होता तो. पोलीस आतमध्ये जायचे, जागा एखादी सॅनिटाईज करायचे, त्या ठिकाणी त्यांचा मग नंतर कुत्र्यांचा स्पॉट जायचा, तो तिथे
जागा शोधून ठेवायचं, तिथे नंतर कटआउट्स जायचे फडणवीसांचे, त्याच्या मागे मागे फडणवीस आणि पत्रकार जायचे आणि 5-10 मिनिटाची बाईट देऊन तिथून निघून जायचे. हे गरब्याचे पेंडॉल्स जे आहेत ते काही सगळेच्या सगळे म्हणजे ते काँग्रेसच्या लोकांनी टाकलेले असू दे किंवा काही राजस्थानी किंवा काही गुजराती महिला मंडळ हे पेंडॉल्स टाकतात. त्यांचा दरवर्षी गरब्याचा पेंडॉल असतो, तिथे पण हे लोक घुसले. सामान्य लोकांनी आपल्या आपल्या एरियामध्ये टाकलेले जे पेंडॉल्स होते त्याच्यामध्ये प्रशासनाचा दुरुपयोग करून अशा पद्धतीने घुसले आणि त्यांनी स्वतःचा प्रचार करून घेतला. आता हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर हे वारंवार याचं उल्लंघन करतात आहे आचारसंहितेचं, निवडणुकीच्या आचारसंहितेचं. आणि आम्हाला नागरिकांना आम्ही केवळ लोकांमध्ये जाऊन हे सांगतोय की बाबा निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे महत्त्वाचे आहे, कोणते मुद्दे लक्षात ठेवून तुम्ही मत दिलं पाहिजे. आम्ही एक जस्ट अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न करतोय मतदारांमध्ये. तर त्याच्यासाठी आम्हाला जायबंदी केली जाते, अशा नोटिसेस दिल्या. आणि या नोटीसमध्ये काय लिहिलंय की जर या भागात या ठिकाणी ज्या ठिकाणी ही मुलगी उभी आहे त्या ठिकाणी त्या एरियामध्ये जर काही उद्या जाऊन एखादा दंगा वगैरे झाला तर त्याला ही जबाबदार ठेवू. म्हणजे यांच्याच लोक येऊन दंगा करतील आणि त्याला हिला जबाबदार ठरवतील. तर अशा लोकांनी मग नवीन पिढी राजकारणामध्ये म्हणा किंवा सामाजिक कार्यामध्ये कशी उतरेल जर अशा पद्धतीचं वातावरण बनवून ठेवलं तर.